जय शिवराय मित्रांनो, आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड असतं महाराष्ट्रामध्ये 5 लाख या योजनेच्या अंतर्गत आपल्याला दिले जाते. त्या योजनेचे आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये 5 लाखाचा मोफत उपचार या योजनेसाठी आपल्याला 5 लाख रुपये दिले जाते. तरी ज्याने कोणी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड जो डाउनलोड केलेलं नसेल ते कसं करायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. तरी कोणी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्यासाठी. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला या लिंकची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तरी खाली यायचं आहे मित्रांनो. आपल्याला खाली आल्याच्यानंतर इथे कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आपल्याला कॅप्चा आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो. कॅप्चा टाकला आहे मित्रांनो, मोबाईल नंबर टाकला आहे. व्हेरिफिकेशन ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. OTP येईल. OTP या रकान्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. आपल्याला लॉग इन झाल्यानंतर वर स्क्रीन दाखवत आहे मित्रांनो PMJAY. हे जसं आहे तसंच राहू द्यायचं आहे मित्रांनो. खाली आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या खाली परत आपल्याला वरची जी PMJAY आहे ते जसं आहे तसंच ठेवायचं आहे. खाली आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो. तुमचा जो असेल तुम्ही तो करू शकता. मी माझा करतो आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो सर्च ऑप्शनवर करायचं आहे मित्रांनो. तुम्ही आधार नंबर टाकूनसुद्धा करू शकता आणि रेशन कार्डवर सुद्धा नंबर टाकून करू शकता. नाही, आपल्याकडं आधार नंबर आहे, आपण आधार नंबर न करणार आहे. आधार सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आल्याच्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे या रकान्यामध्ये. मित्रांनो, आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे आणि हे निळ्या रंगाचा ऑप्शन आहे मित्रांनो, सर्च करा. याच्यावर आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो जितके तुमचे आयुष्यमान कार्डमध्ये नाव आहे तिथं इथं दाखवले जाते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये 5 नावं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आपल्याला त्यातलं एक नावावर पाहू शकता मित्रांनो. तुम्ही एक नाव बनेल नाही आहे इथं, तरी आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. मी आता करतो आहे डाउनलोड. चला, डाउनलोड कार्ड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं आधार नंबर दाखवला जाईल मित्रांनो आणि त्याला आपल्याला व्हेरिफिकेशन या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. वर लोटायचं आहे मित्रांनो. इथं खाली टिक बॉक्स करायचा आहे आणि आलो या बटनावर क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला मोबाईलवरचा एक OTP येईल, एक आधारवरचा OTP येईल. आधारचा OTP आधारच्या रकान्यात टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरावर जो OTP येईल तो मोबाईल नंबराचा OTP मोबाईलच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे मित्रांनो. पहिला आपण आधारचा टाकून घेऊया. शेहेचाळीस 82 22 46 82 22 46. मित्रांनो आता पुढे जातो आहे. व्हेरिफिकेशन झाले OTP आणि आपल्याला खालच्या निळ्या रंगाच्या बॉक्सवर टिक करायचं आहे. आपलं लोड होतं आहे मित्रांनो. इथं आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे 4 नाव आहे ॲक्टिव्ह. आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आपल्याला या टिक बॉक्सवर करायचं आहे टिक मार्क केलेलं आहे मित्रांनो.
खाली यायचं आहे आपल्याला मित्रांनो. खाली आधार OTP या बटनावर परत एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करायचं आहे मित्रांनो आधार OTP ऑप्शनवर. आणि परत एकदा आपल्याला व्हेरीफाय याच्यावर आपल्याला परत क्लिक करायचं आहे. परत मित्रांनो आपल्याला 2 OTP येणार आहे. टिक बॉक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि परत अलाव करायचं आहे मित्रांनो. आपल्याला परत 2 OTP मित्रांनो टाकून घ्यायचे आहे. OTP परत मोबाईल नंबराचा OTP टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला. व्हेरिफिकेशन होत आहे मित्रांनो. खाली ऑप्शन आलेले आहे मित्रांनो डाउनलोड करा. आपल्याला डाउनलोड करायचं आहे. हे डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो. उघडा या बटनावर क्लिक करायचं आहे. आपण PDF उघडतो आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही डाउनलोड झालेलं आहे आयुष्यमान कार्ड. तुम्ही पाहू शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.